महाराष्ट्रातील गुरुजन वर्गांना नमस्कार। आज आपण पाहणार आहोत विज्ञान या विषयाचे काही संभाव्य प्रश्न। पेपर 1 आणि पेपर 2 लाही कामाला येणारे हे प्रश्न आहेत सर, त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर पहिला प्रश्न आपल्या समोर काय आहे, जलपर्णी वनस्पतींचे देठ कसे असते। जलपर्णी वनस्पती म्हणजे ज्या वनस्पती पाण्यात आढळून येतात त्यांना आपण जलपर्णी वनस्पती म्हणतो। आणि समजा हे पाणी आहे, त्या वनस्पती फॉर एक्झाम्पल इथे एखादं कमळाचं झाड आहे किंवा वनस्पती आहे आणि त्या कमळाच्या वनस्पतीचं जे काही देठ असतं ते कुठे असणार आहे, तर पाण्यात असणार आहे। तर या देठ कसं असतं हे या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। हे देठ जाड असतं का, मऊ आणि पोकळ, त्यानंतर मऊ, भरीव, लवचिक, जाड, भरीव, कडक की मऊ, पोकळ आणि लवचिक। तर काळजीपूर्वक लक्षात ठेवा, कारण आपण हे वाचलेलंही असतं, पण मात्र परीक्षेला ज्या वेळेला या पद्धतीने पर्याय येतात त्यावेळेला आपण कन्फ्यूज होऊन जातो। तर जलपर्णी वनस्पती ज्या असतात या वनस्पतींमध्ये हे जे काही त्याचं देठ आहे ते मऊ असतं सर। कसं असतं, मऊ असतं। त्यानंतर ते पोकळ असतं, कारण की ते असं पाण्यामध्ये तरंगू शकतं म्हणून ते पोकळही असतं, आणि ते लवचिक सुद्धा असतं म्हणून वाहत्या पाण्यात सुद्धा ही जी झाडं आहेत ती तग धरून राहू शकतात। म्हणजे ते देठ आहे मऊ, पोकळ आणि लवचिक। मऊ, पोकळ, लवचिक हे जलपर्णी वनस्पतींच्या देठाचं वर्णन करणारा पर्याय आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। पुढच्या प्रश्न क्रमांक 2 कडे आपण जाणार आहोत। वाळवंटातील वनस्पतीविषयी पुढील विधानांचा विचार करा। या परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला निश्चितच दिसून येणार आहेत। हे प्रश्न थोडेसे वेळखाऊ असतात आणि फसवणारे प्रश्न असतात, कारण पर्यायामध्ये एखादा तरी शब्द काहीतरी बदललेला असतो, त्याचा सराव आपण अगोदर करून गेलो तर फार छान होईल। म्हणून पर्याय काळजीपूर्वक वाचा। वाळवंटातील सर्वच वनस्पतींना पाने नसतात। बघा, ज्या ज्या वेळेला असे काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी शब्द जर समजा वाक्यात वापरले ना, त्याला थोडंसं अंडरलाईन करायला आपण सुरुवात केली पाहिजे आणि पेपरलाही ते केलं पाहिजे, कारण हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्ड काय करू शकतात, एक्स्ट्रीम बनवतात त्या सेंटेन्सला। तर वाळवंटातील सर्वच वनस्पतींना पाने नसतात, वाळवंटातल्या सगळ्याच वनस्पतींना पानं नाहीत का, तर असं होणार नाही। म्हणून हा पर्याय या शब्दामुळे कट होतो सर, म्हणजे चुकीचं आहे हे आपल्या लक्षात येतं। त्यानंतर वाळवंटातील काही वनस्पतींच्या पानांचे काट्यात रूपांतर झालेले असते। आपल्याला हे माहित पाहिजे की वनस्पतीची जी काही पानं आहेत त्या पानांचं सुद्धा काट्यात रूपांतर होऊ शकतं का, तर वाळवंटाच्या वनस्पतीमध्ये होऊ शकतं। जसं की निवडुंगाचं झाड आपण पाहिलेलं आहे, तर निवडुंगाचं झाड सुद्धा त्याचं उदाहरण आहे की त्याच्या पानांचं हे काट्यामध्ये रूपांतर होत असतं। त्यानंतर तिसरा म्हणजे हा पर्याय करेक्ट आहे, पानांच्या अभावामुळे खोडाला प्रकाश संश्लेषण करावे लागते। आता बघा, आपण विज्ञानामध्ये एक गोष्ट शिकलेलो असतो की वनस्पतीची पाने प्रकाश संश्लेषण करतात, पण वाळवंटामध्ये त्या वनस्पतींची खोडं सुद्धा हिरव्या रंगाची असतात, म्हणून खोडं सुद्धा प्रकाश संश्लेषणाचं कार्य करत असतात। म्हणून पर्याय क्रमांक सी म्हणजे हे दोन्ही जे विधान आहेत ते सत्य आहेत, बी आणि सी। तर फक्त बी आणि सी हे बरोबर आहेत। एबीसी बरोबर आहे का, तर नाही, आणि ए व सी तर होणारच नाही। म्हणजे ए हा पर्यायच चुकीचा आहे, त्यामुळे तिन्ही पर्याय जातात। बी व सी हे बरोबर आहे। या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला निश्चितच दिसून येणार आहेत आणि आपणही तुमचा सराव या पद्धतीनेच घेणार आहोत सर। जर आवडत असेल तर लाईक मात्र करून ठेवायचा आहे आणि पुढच्या प्रश्नाकडे चालायचं आहे। जंगल प्रदेशातील वेलींमध्ये कोणत्या प्रकारचे अनुकूलन आढळून येते। बघा, कुठलं, तर जंगल प्रदेशामध्ये वेलींमध्ये विचारलेला आहे सर, कारण जंगलामध्ये वेगवेगळी झाडं असतात, त्यात वेलीही असतात। पहिला पर्याय दिलेले आहेत, वेली शरीरात पाणी कमी साठवून ठेवतात। जर समजा त्या वेलींना जंगलामध्ये तग धरून राहायचं असेल तर त्या आपल्या शरीरामध्ये पाणी कमी साठवून ठेवतात का। पुढचा पर्याय वाचूयात, फळ धारणा करत नाहीत, म्हणजे त्या वेलींना फळच लागत नाहीत। थोडंसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी वाटतं, त्यामुळे चुकीचं वाटतं। जास्त उंच वाढत नाहीत,
त्या वेली आहेत त्या जास्त उंच वाढत नाहीत आणि शेवटचा पर्याय आहे उंच वाढतात. मग आता इथे तुम्हाला कन्फ्युजन करणारे पर्याय आहेत सर. मग आपण थोडस पेपरच्या वेळेला थोडं जरी डोकं चालवलं तरी सुद्धा असे प्रश्न आपल्याला सुटू शकतात. कसे? तर जंगल प्रदेशातील वेलींमध्ये, म्हणजे जंगल प्रदेशामध्ये खूप सारे झाडं असतात आणि झाडांना गरजेचं काय काय आहे, तर झाडांना पाणी गरजेचं आहे सर, आणि त्यांना स्वतःचा अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश गरजेचा आहे. काय गरजेचा आहे? सूर्यप्रकाश गरजेचा आहे. बघा, जंगल भाग कुठे असणार आहे, तर जिथे जास्त पाऊस पडतो, म्हणजे पाण्याची कमतरता तर निश्चितच या भूजलामधून त्यांची पूर्ण होणार आहे. त्यामुळे वेलींना शरीरात पाणी कमी साठवणं हे तर होणार नाहीये, कारण त्यांना पाणी भरपूर असणार आहे. त्यानंतर फळधारणा करणार नाहीत का? त्या निश्चितच करतील. त्यामुळे हेही चुकीचं होत आहे. जास्त उंच वाढणार नाहीत. आता जर जास्त उंच वाढल्या नाहीत तर त्यांना सूर्यप्रकाश मिळेल का सर? मग नाही मिळणार, कारण जंगल प्रदेशामध्ये प्रत्येक वनस्पती जास्तीत जास्त उंच वाढण्याचा प्रयत्न करते. कशासाठी? तर सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी. मग या वेली ज्या आहेत, या वेली सुद्धा काय करतात? उंच झाडाच्या आधाराने त्या झाडांच्याही उंच वाढण्याचा प्रयत्न करतात, झाडाच्या वर जाण्याचा प्रयत्न करतात, म्हणून उंच वाढतात. हा याचा अचूक पर्याय आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढील पैकी कोणती कीटक भक्षक वनस्पती नाही? काही वनस्पती अशा आहेत की त्या त्यांची नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी कीटकांना खातात, किड्यांना खातात. तर वनस्पती सुद्धा किडे खातात का? हो, खातात सर. तर बघा, त्यामध्ये पर्याय दिलेले आहेत: व्हीनस, अमरवेल, फ्लाय ट्रॅप आणि ड्रॉसेरा. तर व्हीनस, फ्लाय ट्रॅप आणि ड्रॉसेरा या वनस्पती ज्या आहेत या कीटकांना खाणाऱ्या वनस्पती आहेत, म्हणून त्यांना कीटक भक्षी वनस्पती असं म्हटलं जातं. पण अमरवेल ही जी काही वनस्पती आहे ना, ही कीटकांना खात नाही, तर ही परजीवी वनस्पती आहे, दुसऱ्या झाडावर वाढणारी वनस्पती आहे. म्हणजे कोणती वनस्पती ही कीटक भक्षक नाही, तर अमरवेल ही वनस्पती कीटक भक्षक नाही. बाकीच्या व्हीनस, फ्लाय ट्रॅप आणि ड्रॉसेरा या कीटक भक्षी वनस्पती आहेत. आपल्याला नाही असं विचारलं होतं, म्हणून पर्याय क्रमांक बी हे याचं अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न कधी कधी साधे वाटत असतात, पण साधे प्रश्नही चुकतात. बघा, बेडूक हा प्राणी श्वसन कशाच्या सहाय्याने करतो? तर नाक व फुफ्फुस, नाक व फुफ्फुसाच्या सहाय्याने, त्वचा, नाक व जीभ, जीभ व त्वचा, असे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. बघा, आपल्याला जरी वाटतं बेडूक सारखं सारखं जीभ बाहेर काढतं, ते श्वास घेण्यासाठी नाही तर कीटकांना पकडण्यासाठी काढतं, त्यामुळे जीभ हा पर्याय तुम्ही कट करून टाका. आता इथे नाक व फुफ्फुस आणि त्वचा हे राहिलेलं आहे. तर नाकाच्या सहाय्याने आणि फुफ्फुसाच्या सहाय्याने काय करत असतं? बेडूक जे आहे ते श्वसन करतं. पण कधी कधी बेडूक जे आहे हे समाधी अवस्थेमध्ये स्वतःलाच काय करत असतं की जमिनीच्या खाली गाडून घेत असतं. त्यावेळेला त्याचं नाक काम करू शकत नाही, त्यावेळेला ते त्वचेच्या सहाय्याने काय करतं? श्वसन करतं. म्हणजे बेडूक नाकाच्या सहाय्याने, फुफ्फुसाच्या सहाय्याने तसेच त्वचेच्या सहाय्याने सुद्धा श्वसन करू शकतं. म्हणून पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक बी हे दोन्ही पर्याय काय आहेत? योग्य आहेत. फक्त बी व सी आहे का? नाही, तर फक्त ए व बी म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे जे आहेत हे बरोबर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांची त्वचा रिकामी जागा असते. वाळवंटी प्रदेशामध्ये राहणारे जे काही प्राणी आहेत या प्राण्यांची त्वचा असते कशी? तर मऊ असते का, पातळ असते का, पांढरी असते की जाड असते? तर वाळवंटी प्रदेशातील एक प्राणी आपण निश्चितच पाहिलेला आहे, तो म्हणजे उंट. आणि हा जो काही उंट आहे ना सर, हा उंट जो आहे याची जी काही कातडी असते किंवा त्वचा असते ती कशी असते? तर जाड असते. जाड का असते? तर वाळवंटी प्रदेशामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि उष्णता जास्त असते, म्हणजे त्याच्या शरीरातल्या पाण्याचं विघटन जास्त होऊ नये म्हणून त्यांची त्वचा काय असते? जाड असते. आणि आतील अवयवांचं रक्षण सुद्धा उन्हामुळे होत असतं, म्हणून वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांची त्वचा जी असते ती जाड असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. सजीव सृष्टीचा योग्य पदानुक्रम ओळखा. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे सर, आणि हे आपल्याला माहीतच असलं पाहिजे. संघ, सृष्टी, गण, वर्ग, सृष्टी, गण, संघ, वर्ग, संघ, वर्ग, कुल, गण, सृष्टी, संघ, वर्ग, गण. तर यामध्ये नेमका योग्य पर्याय आहे कोणता? खूप सारं कन्फ्युजन होईल.
तर सृष्टी, संघ, वर्ग, गण यानंतर येतं सर कुल, त्यानंतर येते सर प्रजाती, त्यानंतर येते जाती, त्यानंतर येत असते जाती. बघा हा काय आहे, योग्य क्रम आहे आणि हा क्रम आपल्या लक्षातच राहिला पाहिजे, याला काही पर्याय नाही, कारण यावर प्रश्न निश्चितपणाने बनू शकतो. तर सृष्टी हा सर्वात मोठा गट असतो, त्यानंतर येतो संघ, वर्ग, गण, कुल, प्रजाती आणि शेवटी येते जाती. हा क्रम लक्षातच ठेवा, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हाच अचूक पर्याय आहे आणि यावर निश्चित रूपाने प्रश्न बनू शकतो सर. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. डार्विनच्या सिद्धांताविषयी अचूक विधान निवडा. आता डार्विनचे सिद्धांत आपण वाचलेले आहेत पुस्तकामध्ये, पण पर्यायाकडे चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा नैसर्गिक निवड हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे. दुसरा पर्याय आहे सक्षम तोच टिकेल, हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे. सक्षम तोच टिकेल हा डार्विनचा दुसरा सिद्धांत आहे. नैसर्गिक निवड व सक्षम तोच टिकेल हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे. असे पर्याय दिसले की मग आपल्याला खूप सारं कन्फ्युजन होतं, पण आपल्याला या गोष्टी काळजीपूर्वक माहित पाहिजे. तर डार्विनचा पहिला सिद्धांत कोणता आहे, तर सक्षम तोच टिकेल हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे सर, म्हणून पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे. त्यानंतर नैसर्गिक निवड हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत पहिला नसून दुसरा सिद्धांत आहे. म्हणजे एका शब्दामध्ये सुद्धा आपल्याला फसवलं जाऊ शकतं, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. सजीवांना देण्यात येणाऱ्या द्विनाम पद्धतीबाबत योग्य विधाने ओळखा. जे सजीव आहेत म्हणजे वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, या सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक भाषेमध्ये ओळखलं जातं. वैज्ञानिक नाम देण्यात येतं, त्याला द्विनाम पद्धती असं म्हणतात. तर याविषयी काही विधानं दिलेली आहेत, विधानं आपण काळजीपूर्वक वाचूयात. भारतीय नामकरण संहिता नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने नावे दिली जातात. दुसरं विधान आहे द्विनाम पद्धतीचा जनक कार्ल लिनियस आहे. पर्यायातच दिलेला आहे कार्ल लिनियस आणि द्विनाम पद्धती विधान अगदी योग्य आहे. द्विनाम पद्धतीत पहिली संज्ञा कुल तर दुसरी संज्ञा जाती दर्शविते. तर असे पर्याय आपल्याला दिलेले आहेत आणि शब्दामध्ये फसवलं जातं हे मी तुम्हाला म्हटलेलं आहे. तर पुन्हा एकदा पहिल्या पर्यायाकडे या. भारतीय नामकरण संहिता. आता मुळातच कार्ल लिनियस हा जो आहे तो स्वीडनचा काय आहे, शास्त्रज्ञ होता. मग स्वीडनचा शास्त्रज्ञ होता तर भारतीय नामकरण संहिताच्या नियमानुसार देतील का, नाही. तर आंतरराष्ट्रीय नामकरण संहिता, आंतरराष्ट्रीय काय, आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार देणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए हा कट होतो सर. त्यानंतर द्विनाम पद्धतीत पहिली संज्ञा कुल तर दुसरी संज्ञा ही जाती दर्शवते. आता इथे आपण काय केलेलं आहे, तर कुल नाही सर, इथं पहिली संज्ञा ही प्रजाती दाखवत असते, तर दुसरी संज्ञा काय करत असते, जाती दाखवत असते. काय दाखवत असते, जाती दाखवत असते. जसं की होमो सेपियन, होमोसेपियन याचा अर्थ आहे मानव, मानवाचं हे वैज्ञानिक नाव आहे. होमो ही झालेली आहे प्रजाती, ते कुल नाही. होमोनिडी ही हे झालं कुल, प्रजाती होमो आणि जाती काय आहे तर सेपियन आहे मानवाची. म्हणजे इथे बदल केलेला आहे, प्रजाती ही संज्ञा आणि त्यानंतर जाती ही संज्ञा दर्शविली जाते. पहिला शब्द जो आहे तो प्रजाती दाखवत असतो, म्हणजे होमो ही प्रजाती आहे, तर दुसरा शब्द जो आहे सेपियन तो जाती दाखवत असतो. काळजीपूर्वक समजून घ्या. म्हणजे यामध्ये पर्याय क्रमांक विधान क्रमांक ए चुकीचा आहे, विधान क्रमांक सी ही चुकीचा आहे, म्हणजे फक्त विधान क्रमांक बी बरोबर आहे, म्हणून फक्त बी बरोबर हे याचं अचूक उत्तर आहे. आणि या पद्धतीचे प्रश्न निश्चित रूपाने या टीईटीला तुम्हाला दिसून येणार आहेत. आणि हे असे प्रश्न या आपल्या व्हिडिओमधून कमी जरी मिळाले ना तरी उपयोगी प्रश्न तुम्हाला मिळणार आहे टीईटीच्या अनुषंगाने. प्रश्न क्रमांक 10 आहे, पुढील पैकी कोणत्या वनस्पतींना आगंतुक मुळे नसतात. आता आपल्याला हे माहित असलं पाहिजे की आगंतुक मुळे म्हणजे काय. तर एखादी वनस्पती या पद्धतीने वाढते, जमिनीच्या खाली त्याला मुळं असतात आणि कधी कधी ती वनस्पती अशी उंच वाढत असते, म्हणून विशिष्ट ठिकाणी त्याला अशी मुळं फुटतात. तर मक्याला फुटतात का आगंतुक मुळं? हो फुटतात सर. ऊसाला हो फुटतात सर. ज्वारीला फुटतात सर. हरभऱ्याला असे आगंतुक मुळे नसतात सर.
म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे काय आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. म्हणजे हरभरा या वनस्पतीला आगंतुक मुळे नसतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील पैकी कोणता भाग हा जायांगात आढळून येत नाही? आता जायांग म्हणजे काय हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर फुलातील श्रीकेसराचा भाग असतो, तो श्रीकेसर असतो. आणि यामध्ये वृत्त असतं का, कुक्षी असते का, कुक्षी वृत्त असतं, अंडाशय असतं. तर यात कोणता भाग आढळून येत नाही असं म्हटलेलं आहे. मग आपल्याला चांगल्या पद्धतीने हे माहित पाहिजे की जायांगामध्ये कुक्षी असते, कुक्षी वृत्त असतं आणि अंडाशय असतं. आणि मग हे वृत्त कुठे असतं, तर हे पुंकेसरामध्ये असतं सर. म्हणजे वृत्त हा भाग जो आहे, वृंत हा भाग जो आहे तो जायांगात आपल्याला आढळून येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर हवेच्या दाबाचे एकक काय आहे? आता पर्यायांकडे तुम्ही जर आलात तर तुमच्या लक्षात येईल की प्रश्न कसे फ्रेम केले जातात. हवेचा जो काही दाब आहे तो कशामध्ये मोजला जातो? एम्पियर मध्ये मोजला जातो का, न्यूटन पर मीटर मध्ये मोजला जातो, मीटर प्रति सेकंद मध्ये मोजला जातो की पास्कल मध्ये मोजला जातो? विजेचा प्रवाह एम्पियर मध्ये मोजला जातो सर. न्यूटन पर मीटर हे जे आहे तर हे एखादा सरफेस टेन्शन म्हणजे पृष्ठताण मोजण्यासाठी वापरलं जातं. मीटर प्रति सेकंद हे वेगासाठी वापरलं जातं. तर पास्कल हे जे एकक आहे हे कशासाठी वापरलं जातं, तर हवेचा दाब मोजण्यासाठी वापरलं जातं. आणि त्याला जर आपण काय म्हणू शकतो तर न्यूटन प्रति चौ सेमी म्हणजे चौरस मीटर, असं चौ मीटर असं त्याला म्हटलं जातं, चौरस मीटर सुद्धा पास्कललाच. पाण्याच्या गुणधर्माविषयी पुढील विधानांचा विचार करा. प्रश्न काळजीपूर्वक बघा, त्याचे जे काही विधान आहेत ते काळजीपूर्वक बघा. सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत असते. पर्याय काळजीपूर्वक वाचायचे आहे शब्द न शब्द. विधान अगदी योग्य वाटतं आपल्याला. पाण्याला स्वतःचा आकार नाही. त्यानंतर पाण्याला आकारमान नाही. इथे कन्फ्युजन होऊ शकतं. विधान एकदम साधी जरी वाटत असली तरी सुद्धा. तर पाण्याला स्वतःचा आकार नाही, ज्या भांड्यात ओतलं त्यासारखा आकार ते धारण करतं, हेही विधान योग्य आहे. पाण्याला आकारमान नाही हे चुकीचं विधान आहे, कारण पाण्याला आकारमान असते सर. पाण्याला आकारमान असते. म्हणजे सी हे विधान चुकीचं आहे. फक्त ए आणि बी हे विधान बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कोणत्या तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते? पाण्याची घनता जी आहे ती सर्वात जास्त कोणत्या तापमानाला असते हे या प्रश्नात विचारलेलं आहे. 100 अंश सेल्सिअसला इथे पाणी उकळतं. 0 अंश सेल्सिअसला, 4 अंश सेल्सिअसला की 40 अंश सेल्सिअसला. तर काळजीपूर्वक लक्षात ठेवा, 4 अंश सेल्सिअसला पाण्याची घनता ही सर्वात जास्त असते, 4 अंश सेल्सिअसला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. उदासीन मृदेचा सामू, सामू म्हणजेच पीएच किती असतो? उदासीन मृदा कधी कधी मृदाहीन आम्लयुक्त असते, कधी कधी आम्लारीयुक्त असते, तर मृदाहीन उदासीनही असते. तर त्या मृदेचा पीएच म्हणजे सामू किती असतो की जी मृदा उदासीन असते? 5 ते 6 असतो का, 5.5 ते 6.5 असतो का, 6.5 ते 7.5 असतो की 7.5 पेक्षा जास्त असतो? हा प्रश्न सुद्धा मस्त एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. त्यामुळे लक्षातच ठेवा की सर्वसामान्यपणाने कृषी विभागानुसार 6.5 ते 7.5 हा पीएच व्हॅल्यू गणला जातो कोणत्या मृदेचा, तर उदासीन मृदेचा. आणि त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू जर आपण विज्ञानाच्या भाषेत म्हणायला गेलो तर ती 7 अशी असते, पण कृषी विभागानुसार सर्वसामान्यपणाने ती 6.5 ते 7.5 अशी दाखवली जाते. आणि आपल्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यामुळे हे जे आकडे आहेत 6.5 ते 7.5 हेच आकडे दिलेले असतात. आणि तुम्हाला एक तर हा पर्याय दिलेला असेल किंवा 7 हा पर्याय दिलेला असेल. जर 7 हा पर्याय दिला तर तोही पर्याय योग्य आहे आणि हाही पर्याय योग्यच आहे. तर या पद्धतीने काही प्रश्न आपण शॉर्ट बट स्वीट घेतलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून निश्चित सांगायचं आहे. आपल्या मित्रमंडळींपर्यंत हे प्रश्न नक्कीच पोहोचवा, त्यांनाही फायदा होऊ द्या. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.